सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांचे शोषण, तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणूक आणि काळ्या पैशांच्या व्यवहारांबाबत आधीच गंभीर आरोप असताना आता या प्रकरणाला आणखीन एक नवं वळण मिळालंय. विशेष तपास पथकाच्या म्हणजेच SIT चौकशीत खरातच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे याच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं उघड झालंय. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पोफळे यांनी 2024 साली पुण्यात अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात 8 रो हाऊस आणि सुमारे 49 गुंठे जागा खरेदी केली. या व्यवहाराची कागदोपत्री किंमत 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र कोरेगाव पार्क हा पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असल्याने विशेषतः लेन नंबर 3 मध्ये अनेक उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींची आलिशान बंगल्यांची मालमत्ता आहे. त्यामुळे या व्यवहाराची प्रत्यक्ष किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोफळे यांच्याकडे इतकी मोठी रक्कम आली कुठून? अशोक खरातच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे व्यवहार केले जात होते का? या मालमत्ता खरेदीत खरातचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का? तसेच या व्यवहारांमध्ये बेनामी गुंतवणूक झाली का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आणखीन काही महत्त्वाची माहिती लागली आहे. खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या नावावर एकूण 18 रो हाऊस असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच नाशिक आणि आसपासच्या परिसरात सुमारे 49 गुंठे मोकळी जमीन असल्याचीही माहिती मिळाली आहे. या सर्व मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून त्यासाठी वापरलेला पैसा संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रकाश पोफळे हा अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा मुख्य नियोजक असल्याचा संशय आहे. खरातच्या नावावर किंवा त्याच्याशी संबंधित ट्रस्ट आणि इतर व्यवहारातून जमा झालेला पैसा विविध मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आला असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करतायत. विशेषतः शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीचा वापर या गुंतवणुकीसाठी झाला का याचा तपासही सुरू आहे. या सर्व मालमत्तांची खरेदी नेमकी कधी करण्यात आली, त्यासाठी वापरलेले पैसे कुठून आले आणि त्या व्यवहारांमध्ये काही बेकायदेशीर बाबी आहेत का याचा सखोल तपास SIT कडून सुरू आहे. दरम्यान अशोक खरातच्या फसवणुकीचे स्वरूपही हळूहळू समोर येत आहे. तंत्रमंत्राच्या नावाखाली त्याने सामान्य नागरिकांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना जाळ्यात ओढल्याचं उघड झालंय. त्याच्या प्रभावाखाली आलेल्या एका उद्योजकाने आपल्या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख चमत्कारिक व्यक्ती असा केला आहे. 2012 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात तब्बल 13 पानांमध्ये खरातबद्दल वर्णन करण्यात आलं आहे, ज्यातून त्याने लोकांवर कसा प्रभाव टाकला होता याची कल्पना येते. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून येत्या काळात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. आर्थिक गैरव्यवहार, बेनामी मालमत्ता आणि फसवणुकींच्या या गुंतागुंतीच्या जाळ्याचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहे. दरम्यान कोरेगाव पार्कसारख्या प्रीमियम भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा व्यवहार लक्षवेधी ठरत असून शहरातील उच्चभ्रू मालमत्तांच्या वाढत्या किमतींचे हे आणखीन एक उदाहरण मानले जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अशा व्यवहारांमुळे या परिसरातील मालमत्तांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.